250 अक्कलकोट विधानसभा क्षेत्र पूर्णपणे ग्रामीण विधानसभा क्षेत्र आहे। ज्या ठिकाणी या विधानसभा क्षेत्रातील जेवढे मोठे गाव महत्त्वाचे आहेत तेवढेच छोटे गावसुद्धा खूप महत्त्वाचे आहेत। अशाच सर्व छोट्या मोठ्या गावांना जे आहे पिंजून काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी महेशदादा बिराजदार त्यासोबतच स्वतः सचिनदादा कल्याण शेट्टी करत आहेत। विविध गावांमध्ये जाऊन गावभेट दौरे करत आहेत, त्या गावातील लोकांची समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, त्या गावातील गावकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत, रोड शोज करत आहेत, रॅल्या काढत आहेत, त्यासोबतच खूपच सुंदररित्या जे आहे कॉर्नर सभा भरवत आहेत आणि खूपच सुंदररित्या गेल्या 5 वर्षात आपण काय काम केलं आणि पुढील 5 वर्षात आपण काय काम करणार आहोत या मतदान क्षेत्रासाठी ते लोकांना समजून सांगण्याचा, पटवून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी हे सर्व नेतेगण करत आहेत। तर अशाच भव्यदिव्य अशा सभा दरम्यान जे आहे आपल्या सर्वांचे लाडके विद्यमान आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी व महेशदादा बिराजदार पोहोचले तिल्लेहाळ, आलेगाव व त्यासोबतच संगदरी या 3 गावांना आणि त्या गावातील सर्व गावकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला। त्या गावकऱ्यांशी जे आहे त्यांनी बोलायचा प्रयत्न केला, त्यांच्याशी जे 1 to 1 त्यांनी समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला। गेल्या 5 वर्षात त्यांनी काय काय काम केलं या मतदान क्षेत्रासाठी ते त्यांनी त्यांना समजून सांगितले व त्यासोबतच येणाऱ्या 5 वर्षात ते या मतदार क्षेत्रासाठी काय करणार आहेत, या गावकऱ्यांसाठी काय करणार आहेत, या गावातील लोकांसाठी काय करणार आहेत, या क्षेत्रातील लोकांसाठी काय करणार आहेत हे सुद्धा त्यांना पटवून देण्याचा एक प्रयत्न या ठिकाणी त्यांनी केलेला आहे। आणि या 3 गावांमध्ये त्यांना खूपच सुंदर असा प्रतिसाद भेटलेला आहे। या गावातील सर्व समाजातील लोक, सर्व जातीतील लोक, सर्व पंथातील लोक या पूर्ण सभेमध्ये सहभागी झाले होते। सर्वांनी जे मिळून या ठिकाणी जे आहे या सभांना हजेरी लावली होती आणि खूपच सुंदर असे भाषणसुद्धा झाले। तर या सर्व रॅल्यांचा, या सर्व होम टू होम प्रचाराचा, या सर्व रोड शोचा फायदा होईल का तोटा होईल हे आपल्याला 23 तारखेलाच कळेल, कारण 23 तारखेला जे रिझल्टचा दिवस आहे आणि 20 तारखेला आपण सर्वजण जे आहे वोटिंग द्यायला जाणार आहोत। तर मी सर्वांना हेच आव्हान करू इच्छितो, आपल्याला कोणत्याही नेत्याला निवडून द्यायचं आहे तुम्हाला, त्या नेत्याकरिता जे आहे जावा, त्या ठिकाणी जाऊन जे आहे आपल्या लोकशाहीने जे आपल्याला जबाबदारी दिली आहे ते हक्क बजवायचा प्रयत्न करा आणि बघूया काय होतं आहे ते सर्व 23 तारखेला कळेल।